श्रीराम समर्थ. एकदा नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी 33 कोटी देव असे जमले होते. मध्ये भगवान श्रीकृष्ण सुद्धा होते आणि त्यांना भगवानांना आठवण झाली की आपले पूजेची वेळ झाली. मग भगवान उठले आणि पितांबर स्नान केलं, पितांबर नेसले आणि सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की आपण भगवंताची पूजा करतो, पण भगवंत कोणाची पूजा करतात. तेव्हा अशा या प्रत्येकाला उत्सुकता वाटून लागली. मग पूजेत भगवंताचे देव कोण होते हो? तर भक्त प्रल्हाद, पराशर ऋषी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज अशा भक्तांच्या संतांच्या ह्या मूर्ती ह्या देवघरामध्ये होत्या आणि त्या सगळ्या देवांची भगवंतांनी पूजा केली. त्यानंतर भगवंतांनी काय केलं, एक चांदीची डबी काढली बरं का. त्या चांदीच्या डबीची पूजा केली आणि त्या चांदीच्या डबी उघडून त्याच्यातली एक पुडी काढली. ते पुडी त्यांनी काढले आणि त्या पुडीतली जो अंगारा होता तो आपल्या कपाळी लावलाय. आता परत सगळ्यांना आश्चर्य वाटतंय की भगवंता ही चांदीची डबी काय होती, त्याच्यामध्ये काय होतं. तेव्हा भगवंत सांगतो की त्या डबीमध्ये माझ्या भक्तांची चरणधूळ आहे आणि ही चरणधूळ हाच माझा देव आहे. हे माझं परम औषध आहे आणि खरोखरच याच्यामुळेच मी ब्रह्मांडाचा करता करविता होतो. हे जर औषध मी लावलं नाही ना तर मी काही करू शकणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात की ह्या भक्तीची मूर्तींची चरणधूळ स्वतः मी लावतो. मी मायातीत आहे, गुणातीत आहे, पण अहम भक्ताधीन, मी भक्तांच्या अधीन आहे. भक्त आहेत म्हणून मी आहे. म्हणून संतांच्या चरणधुळीचे महत्व काय आहे, कारण संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज चढून जाय. म्हणून अशा रामनामी आपल्याला जर आवडी उत्पन्न झाली तर आपल्याला पदोपदी घडोघडी हे सुख मिळेल. हेच आपल्याला भगवंत या कथेतून सांगतोय. जय जय रघुवीर समर्थ.